2026चा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा 17 मे 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत आहे। या महिन्यात जावयाला जर तुम्ही योग्य वाण दिलं तर त्याच्या आयुष्यात भरघोस प्रगती होते आणि तुमच्या लेकीचा संसार कायम सुखात राहतो। म्हणून आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या जावयाला वाण म्हणून द्यायच्या आहेत आणि ज्या खरंच सोन्याहून मौल्यवान आहेत। ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ, तसेच तुमच्या लेकीचा संसार आनंदात राहो आणि जावई उत्तरोत्तर प्रगती करो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। मंडळी, अधिक महिन्यात आईची ओटी कशी भरावी, जर आई नसेल किंवा आई विधवा असेल तर काय करावे, या संबंधित माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर बघा, आपल्या हिंदू धर्मात सणांना जितकं महत्त्व आहे त्यापेक्षा खूप जास्त महत्त्व या अधिक मासाला दिलं गेलं आहे आणि पंचांगानुसार 2026 साली येणारा हा अधिक मास तर खूप पवित्र आहे। या महिन्यात केलेलं दान, पूजा, सेवा याचं फळ अनेक पटीने वाढून मिळतं असं शास्त्रात सांगितलं आहे। आपण सर्वजण आपल्या मुलीच्या सुखासाठी, तिच्या संसारासाठी नेहमीच विचार करत असतो। तिचा संसार सुखात चालावा, तिला कधी काही कमी पडू नये, जावई प्रगती करावा, हे प्रत्येक आईवडिलांच्या मनात असतं आणि म्हणूनच अधिक मासात जावयाला वाण देण्याची परंपरा आपल्या घरी पाळली जाते। पण आजकाल आपण काय करतो? जास्तीत जास्त आपलं लक्ष कुठे असतं? तर सोनं, चांदी, महागड्या वस्तू देण्यावर, बरोबर ना? पण थोडा विचार करा, या सगळ्याने खरंच आयुष्य बदलतं का? काही दिवस आनंद मिळतो, पण कायमचा बदल होत नाही। म्हणूनच शास्त्रात काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या अतिशय साध्या वाटतात, पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो। जर या गोष्टी आपण श्रद्धेने जावयाला दिल्या तर लेकीच्या आयुष्यात स्थैर्य येतं, जावयाची प्रत्येक कामात प्रगती होते आणि त्याचा परिणाम थेट आपल्या लेकीच्या सुखावर दिसतो। अधिक गोष्ट समजून घ्या, हा अधिक मास येतो तरी कसा? सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यामध्ये थोडासा फरक असतो। तो भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी 1 महिना वाढतो, तोच हा अधिक मास। पूर्वी याला फारसं महत्त्व नव्हतं, पण भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास, म्हणून या महिन्याला खूप मोठं स्थान मिळालं। आपण महाराष्ट्रात याला धोंड्याचा महिना म्हणतो। धोंडा म्हणजे साधा दगड असं वाटतं, पण इथे अर्थ वेगळा आहे। जसं दगडात कधी कधी मौल्यवान रत्न दडलेलं असतं, तसंच या महिन्यात केलेल्या छोट्या गोष्टीतही मोठं फळ लपलेलं आहे। आणि जावई, तो फक्त जावई नसतो, तो आपल्या लेकीच्या आयुष्याचा आधार असतो। तिचं सुख, तिचं रक्षण, तिचं भविष्य सगळं त्याच्याशी जोडलेलं असतं। म्हणूनच त्याला विष्णूचं रूप मानलं जातं आणि त्याचा सन्मान केला जातो। पण सन्मान म्हणजे फक्त महागड्या वस्तू देणं नाही, खरं वाण ते असतं जे आयुष्यभर उपयोगी पडतं, जे मनाला आणि आयुष्याला दिशा देतं। म्हणून आज जी पहिली गोष्ट सांगणार आहे ती दिसायला खूप साधी आहे, पण तिचा परिणाम खूप मोठा आहे। आपण जावयाला कपडे देतो, सूट, शर्ट, पण ते किती दिवस टिकतात? काही वर्षांनी ते जुने होतात। पण एक अशी गोष्ट आहे जी कधीच जुनी होत नाही, उलट वेळेनुसार तिचं मूल्य वाढत जातं। ती गोष्ट म्हणजे भगवंताचं ज्ञान, श्री भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक। काहींना वाटेल इतकं साधं, पण इथेच खरी ताकद आहे। जेव्हा तुम्ही जावयाच्या हातात हा ग्रंथ देता तेव्हा तुम्ही फक्त पुस्तक देत नाही, तुम्ही त्याला आयुष्य जगण्याची दिशा देत असता। आजकाल सगळ्यांच्या आयुष्यात धावपळ आहे, कामाचा ताण आहे, कधी कधी माणूस गोंधळून जातो। अशा वेळी या ग्रंथातील एक एक ओळ सुद्धा योग्य मार्ग दाखवत असते। मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात। ज्या घरात गीतेचं वाचन होतं किंवा विष्णू सहस्त्रनामाचा जप होतो त्या घरात एक सकारात्मक वातावरण तयार होतं। हळूहळू घरातील ताण कमी होतो आणि स्थैर्य येतं। म्हणून या अधिक मासात कपड्यांसोबत किंवा इतर वाणासोबत एक पवित्र ग्रंथ नक्की द्या आणि देताना मनापासून सांगा, हे फक्त पुस्तक नाही, हा आशीर्वाद आहे। यामुळे जावयाच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढेल आणि त्याचा परिणाम नात्यावरही दिसतो। आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या वस्तूबद्दल पाहूया, जी थेट घरात सुख आणि समृद्धी आणते। मंडळी, आपण पहिली गोष्ट पाहिली जी जावयाच्या विचारांना आणि आयुष्याला दिशा देते। आता जी दुसरी गोष्ट सांगणार आहे ती थेट घरात सुख, स्थैर्य आणि समृद्धी आणणारी आहे। ही गोष्ट म्हणजे तांब्याचं एक पात्र किंवा तांब्याचा कलश।
आता काही जणांच्या मनात येईल, तांब्याचंच का, चांदी स्टील का नाही? पण यामागे कारण आहे. आपल्या परंपरेनुसार तांब हा सूर्याशी संबंधित धातू मानला जातो आणि सूर्य म्हणजे ऊर्जा, प्रकाश, मान सन्मान. जेव्हा आपण तांब्याचा दान करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते, कामात स्थैर्य येतं आणि समाजात त्याचा मानही वाढतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फक्त रिकामं तांब्याचं पात्र द्यायचं नाही. अधिक मासात 33 या आकड्याला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून या तांब्याच्या पात्रात तुम्ही 33 अनारसे द्यायचे आहेत. आता प्रश्न येतो, 33च का? तर बघा, आपल्या शास्त्रात 33 कोटी देवांचा उल्लेख आहे. त्यामुळे 33 अनारसे ठेवून जेव्हा आपण वाण देतो तेव्हा ते सर्व देवतांना अर्पण केल्यासारखं मानलं जातं आणि त्यांचा आशीर्वाद त्या घराला मिळतो. जेव्हा तुम्ही हे वाण जावयाला द्याल तेव्हा शांतपणे सांगा, ही फक्त एक वस्तू नाही, तुमच्या आयुष्यात येणारी स्थिरता आहे. तुमच्या घरात कायम समृद्धी राहो अशी आमची भावना आहे. असं मनापासून बोललं तर त्या शब्दांचा एक वेगळाच प्रभाव पडतो. आणखी एक कृती तुम्ही करू शकता. त्या तांब्याच्या भांड्यासोबत एक छोटी तांब्याची ताटली आणि दिवा ठेवून जावयाचा औक्षण करा. हा सन्मान खूप महत्त्वाचा असतो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे जावाई मनापासून आनंदी असतो तिथे लेकीचा संसार आपोआप सुखात चालतो. तुम्ही स्वतः बघाल, अशा साध्या पण मनापासून केलेल्या गोष्टींनी नात्यात गोडवा वाढतो आणि घरात शांतता टिकते. आता इथपर्यंत 2 गोष्टी झाल्या, एक ज्ञान देणारी आणि एक समृद्धी वाढवणारी. पण आता जी तिसरी गोष्ट आहे ती खूप वेगळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आहे. यासाठी 1 रुपयाही खर्च येत नाही, पण तिची किंमत सोन्या चांदीपेक्षा जास्त आहे. आता ती काय आहे हे आपण जाणून घेऊया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. मंडळी, आता आपण त्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया. ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही जावयाला दिलीत तर जावयाच्या मनात तुमच्यासाठी कायमचा आदर निर्माण होईल आणि तुमच्या लेकीचा संसार अधिक सुखाचा होईल. ही गोष्ट म्हणजे मनापासून लिहिलेलं एक पत्र. होय, ही गोष्ट तुम्हाला थोडी विचित्र वाटेल, पण विश्वास ठेवा, याची ताकद खूप मोठी आहे. थोडा विचार करा, आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणसाला सगळं काही मिळतं, पैसा, वस्तू, सुविधा. पण खरं मला सांगा, मनापासून कौतुक, आदर, मान सन्मान हे मिळतं का हो? आपण नेहमी म्हणतो जावई म्हणजे विष्णूचं रूप आहे, पण आपण कधी त्याला तसं स्पष्टपणे सांगतो का? कधी त्याचं मनापासून आभार मानतो का? आणि म्हणूनच अधिक मासात जेव्हा तुम्ही वाण द्यायला बसाल तेव्हा त्या वाणासोबत एक छोटं पत्र द्या. त्या पत्रात खूप काही मोठे शब्द नकोत, अगदी साधं लिहा, पण मनापासून लिहा. जसं, तुम्ही आमच्या लेकीची जबाबदारी इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळता, तिचं सुख जपता, यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. आमच्यासाठी तुम्ही फक्त जावई नाही, मुलासारखे आहात. इतकं लिहिलं तरी पुरेसं आहे. किंवा तुम्हाला आणखी काही लिहायचे असेल तर ते लिहा. आणि मग पहा, जेव्हा तुमचा जावई हे पत्र वाचेल तेव्हा त्याच्या मनात जो भाव निर्माण होईल तो कोणत्याही महागड्या वस्तूपेक्षा मोठा असेल. कारण शब्द मनाला स्पर्श करतात आणि मन जिंकलं की नातं कायमचं मजबूत होतं. असं पत्र जावई आयुष्यभर जपून ठेवेल. कधी त्याच्या आयुष्यात कठीण वेळ आली, ताण आला, तेव्हा हेच शब्द त्याला पुन्हा उभं राहायला मदत करतील. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ज्या घरात जावई आणि सासरचे लोक एकमेकांचा आदर करतात तिथे वादविवाद होत नाहीत आणि लेकीचा संसार खूप आनंदी होतो. म्हणून हे भावनिक वाण खूप मोठं आहे. यासाठी पैसा लागत नाही, यासाठी लागतं फक्त प्रेम आणि भावना. आता या 3 गोष्टी एकत्र करा, ज्ञानाचं दान, समृद्धीचं प्रतीक आणि मनापासूनचा आदर. यामुळे नातं फक्त औपचारिक राहत नाही तर खरंच आपुलकीचं होतं. आणि या अधिक मासात स्वतःसाठीही काही छोट्या गोष्टी करा. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावा. शक्य असेल तर अधिक महिन्यात कपडे दान करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. या सगळ्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल. घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल, वादविवाद कमी होतील आणि लक्ष्मी स्थिर राहील. मंडळी, आजची माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे. म्हणून हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. तुमच्या लेकीचा संसार आनंदात राहो, जावई प्रगती करो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
मंडळी, आता एक गोष्ट शांतपणे लक्ष देऊन ऐका. अधिक मासात आपण जे काही देतो ती फक्त एक वस्तू नसते, ती आपली भावना असते. आणि भावना जर खरी असेल तर छोट्या गोष्टीचाही परिणाम खूप मोठा दिसतो. आपण अनेक वेळा काय करतो, लोक काय म्हणतील म्हणून आपल्याला झेपत नसेल तरी सोन्या चांदीचे दागिने किंवा महागड्या वस्तू वाण म्हणून देतो, दिखावा करतो. पण मनापासून विचार करा, त्यातून खरंच समाधान मिळतं का? लोकांचं काय, 2 दिवस बोलतात आणि नंतर विसरून जातात. पण जेव्हा तुम्ही या 3 गोष्टी श्रद्धेने देता तेव्हा त्याचा परिणाम वेगळाच दिसतो. जावयाच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो, तो तुमच्या लेकीकडे अधिक जपायला लागतो, तिची काळजी घेतो. आणि हेच तर प्रत्येक आईवडिलांना हवं असतं. अधिक मास म्हणजे फक्त परंपरा पाळायची वेळ नाही, हा काळ आहे नातं मजबूत करण्याचा, साध्या गोष्टीतून मोठं समाधान मिळवण्याचा. म्हणून यावेळी जेव्हा तुम्ही वाण द्यायला बसाल तेव्हा घाई करू नका. शांतपणे बसा, देवाचं नाव घ्या आणि मनात एकच भावना ठेवा, आपल्या लेकीचा संसार सुखाचा हो. हे करताना तुम्ही जे काही द्याल ते आपोआप योग्य ठरेल. जाता जाता एकच सांगेन, आपण नेहमी मोठ्या गोष्टींच्या मागे धावतो, पण खरं सुख लहान लहान गोष्टीत दडलेलं असतं. एक प्रेमळ शब्द, शुभ आशीर्वाद आणि मनापासून आदर, याची किंमत खूप मोठी असते. म्हणून या अधिक मासात फक्त परंपरा म्हणून काही करू नका, तर मनापासून करा. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल, घरातलं वातावरण बदलतं, नात्यांमध्ये गोडवा वाढतो आणि मनालाही समाधान मिळतं. तर मंडळी, जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओळखीच्या प्रत्येक माता भगिनींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.